मोठ्या आनंदात एकमेकांचा हात धरून देवदर्शनाला निघालेले जन्माचे सोबती। आंध्र प्रदेशातले घर सोडून एकमेकांच्या साथीनं हे दोघे नाशिकला पोहोचले, पण काळानं घात केला। त्याला नाशिकात सोडून कायमची ती निघून गेली आणि तो स्वतःशी विचारतो की तिचं मृत शरीर सोबत घेऊन एकटाच घरी कसा जाऊ। शिर्डीतून सायंकाळी निघालेले ते दोघे शहरातील महामार्ग बस स्थानकावर शनिवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास बसमधून उतरले। त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसची चौकशी करता ते दोघेही त्या बसच्या समोरून ओट्यावरून जात होते। यावेळी अचानकपणे फलाटावरून बस वेगानं स्थानकात शिरली आणि अंजली या धडकेत गंभीर जखमी होऊन गतप्राण झाली। या दुर्घटनेमुळे ती क्षणात वेगळ्या प्रवासाला निघून गेली, एकटीच। त्यांचा जीवन प्रवास अर्ध्यावरच एका अपघातानं थांबवला। या हृदयद्रावक दुर्घटनेनं सारीच हळहळले। परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला आणि तो भांबावून गेला। बिरबिरत्या नजरेनं तो जिल्हा रुग्णालयातील माणसं निहाळू लागला। मातृभाषेचा अपवाद वगळता केवळ इंग्रजी येत असल्यानं संवाद साधण्याची अडचण झाली। पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून जिल्हा रुग्णालयात त्यानं रात्र काढली। पोलिसांनी मरणोत्तर पंचनाम्याची प्रक्रिया आटोपली। सकाळी महामंडळाचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले। शवविच्छेदनासह सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यास मोपल्ला यास कर्मचारी अधिकारी यांनी मदतीचा हात दिला। रुग्णवाहिकेतून MH 15HH 4412 न दुपारी 2 वाजता सायरनच्या आवाजात त्यांचा आंध्र प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू झाला। बस दुर्घटनेत पत्नीची साथ कायमची गमावलेल्या मुपल्ला नागार्जुन या युवकानं परतीचा प्रवास तिचा मृतदेह सोबत घेत घराकडे एकट्यानं करायचं ठरवलं। सुमारे 1200 किलोमीटरचा परतीचा प्रवास रविवारी जिल्हा रुग्णालयामधून पत्नीच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेनं सुरू झाला। यावेळी तिशीतल्या युवकाचा कंठ भरून येत होता, मात्र डोळ्यातील अश्वेही जणू कोरडे पडली होती। त्याचे कोणत्या भाषेत कोण कसे सांत्वन करणार होतं। लग्नाला जेमतेम 2.5 वर्ष झालेल्या अंजली व मुपल्ला यांनी एकमेकांच्या साथीनं यापूर्वीही विविध शहरात पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला। आंध्र ते नाशिकपर्यंतचा या जोडप्याचा प्रवासही अत्यंत आनंदाचा होता। मात्र नाशिकच्या बस स्थानकावर झालेल्या या दुर्घटनेनं या जोडप्याला मात्र एकमेकांपासून कायमचं वेगळं केलं।